नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारताची कथा. जेव्हा धर्तीवरील एक सम्राट झाला स्वर्गाचा राजा, त्याने इंद्राच्या पत्नीला पाठवला लग्नाचा प्रस्ताव. घाबरलेली पत्नी गेली बृहस्पतीकडे. ऋषींनी प्रस्ताव स्वीकार करण्याचा दिला सल्ला. कथा श्रीमद भागवताची आहे. महाभारतात याचा उल्लेख आहे. जेव्हा मनुवंशाची 4थी-5वी पिढी होती, स्वर्गात इंद्राचे राज्य होते. एकदा दुर्वासा ऋषींचा अपमान केल्यामुळे इंद्राला श्राप मिळाला होता. त्यांनी दिलेल्या श्रापामुळे इंद्र दुर्बळ झाला होता. दुर्बळ इंद्राला पाहून दैत्यांनी स्वर्गामध्ये हाहाकार माजवला. इंद्र कुठेतरी जाऊन लपून बसला. यामुळे दैत्यांचे धाडस आणखी वाढले. दैत्य रोज स्वर्गावर वेगवेगळे हल्ले करू लागले. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व कथेमध्ये काय झाले हे पाहण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. तेव्हा अन्य देवतांनी सप्त ऋषींकडे मंत्रणा करून त्या काळातील सर्वात तेजस्वी राजा नहुषला स्वर्गाचा राजा बनवले. नहुष हा शूरवीर आणि पराक्रमी होता. त्यांच्या प्रभावाने दैत्य शांत झाले आणि स्वर्गामध्ये शांतता आली. पण स्वर्गाचे राजपद आणि इंद्राचे आसन मिळाल्यावर काही दिवसातच नहुषवर सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली. तो आता आपली मनमानी करू लागला. इंद्राचे पद मिळाल्यानंतर त्याने इंद्राची पत्नी शचीला ही आपल्या समोर आणण्याचा आदेश दिला. नहुष इंद्राच्या पत्नीला म्हणाला, जर इंद्राचे आसन आणि त्याची शक्ती माझ्याकडे आहे तर तू सुद्धा मला आपला पती म्हणून स्वीकार कर. शची त्याला यासाठी नकार देते, पण नहुष तिला खूप त्रास देऊ लागला. तेव्हा वैतागून शची देवगुरु बृहस्पतींकडे गेली. त्यांना घडलेली सर्व गोष्ट सांगितली. नहुषच्या अशा वागण्यामुळे सर्व ऋषी सुद्धा हैराण होते. देवगुरुने शचीला एक युक्ती सांगितली. ते शचीला म्हणाले की तू नहुषचा प्रस्ताव स्वीकार कर आणि त्याला सांग की जर तो सप्त ऋषींना खांदेकरी बनवून स्वतः त्यांच्या पालखीमध्ये बसून आला तर मी तुला आपला पती स्वीकार करीन. शचीने हा प्रस्ताव मान्य केला. तिने नहुष राजापर्यंत आपल्या या अटीचा संदेश पाठवला. शचीचा संदेश पाहून नहुष खुश झाला आणि त्याने सप्त ऋषींना पालखी उचलण्याचा आदेश दिला. ऋषींना नहुषचे ऐकणे भाग होते, पण ते सर्व वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना वेगाने चालता येत नव्हते. तेव्हा नहुषने पालखीसमोर चालत असलेल्या अगस्त्य ऋषींना लाथ मारून लवकर चालण्यास सांगितले. यावर ऋषींचा संयमाचा बांध तुटला. त्यांनी नहुषला पालखीतून पडताना लगेच अजगर होण्याचा श्राप दिला. जमिनीवर पडलेला नहुष अजगर झाला होता आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. स्वर्गाचा राजा होण्याच्या योग्य असलेला व्यक्ती अहंकार आणि चुकीमुळे अजगर झाला होता. या कथेची शिकवण अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या योग्यतेनुसार कधी ना कधी भाग्य बदलण्याची आणि जीवनात काहीही करून दाखवण्याची संधी ही मिळत असते. पण संधी मिळूनही काही लोक चुका करतात आणि सर्व काही गमावून बसतात. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.